मुख्य आरोपीला त्या ठिकाणी आतापर्यंत अटक झालेली नाही। पोलीस यंत्रणा मुख्य आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करते का, हा प्रश्न सुद्धा आम्ही या माध्यमातून विचारतोय। तो जो काही मुख्य आरोपी आहे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची या ठिकाणी मागणी आहे। ताई, आम्हाला तुमच्याबद्दल खूप या ठिकाणी हळहळ व्यक्त करतोय की तुम्ही स्वतःच्या घरासाठी लढा दिला नाही, तुम्हाला काहीतरी मागणी स्वतःची योजना पाहिजे म्हणून लढा दिला नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहिलं पाहिजे यासाठी लढायची आणि मरायची तयारी दाखवली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुम्हाला सलाम करतो। ही जिजाऊची लेक आहे आणि बुलढाण्यामध्ये जर जिजाऊच्या लेकीवर अन्याय होत असेल तर हा भीम सैनिक शांत बसणार नाही। तिच्या केसाला जरी धक्का लागला तर या ठिकाणी समाज व्यक्त करा, आम्ही सोडणार नाही, हा इशारा सुद्धा चिखल्यामधून मी या ठिकाणी देतोय। कदाचित सहन केलं जाणार नाही, ही आमची बहीण आहे। बुलढाणा हा जिजाऊचा जन्मस्थळ आहे, सिंदखेडराजा बाजूला आहे आणि जिजाऊच्या लेकीवर हात टाकण्याची हिंमत होते, त्यांचे कपडे फाडण्याची हिंमत होते आणि हे सरकार मात्र काहीच करत नाही। हे सरकार जर कंगना राऊतला घरावर काही झालं तर कंगना राऊतला Z+ सुरक्षा देते का नाही? आणि प्राजक्ता माळीला एका मिनिटात मुख्यमंत्री भेटतात। आज 2 दिवस झाले, मुख्यमंत्र्याचा आला का तुम्हाला फोन? साधं स्टेटमेंट नाही, कुणाचं ट्विट नाही। काय पाहिजे? मतासाठी बोलणार नाही तुम्ही, मतासाठी जगा, जातीसाठी जगा, मानवतेसाठी आम्ही पुढे येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आबादी ठेवल्याशिवाय राहणार नाही। हा हल्ला फक्त चिखल्यामध्ये आमच्या बहिणीवर नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेवरील हा हल्ला आहे। आणि म्हणून ठामपणे सांगतोय, 2च राजे इथे जन्मले, बरोबर आहे की नाही? एक त्या रायगडावर आणि एक त्या चौदार तळ्यावर। काही तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही जिजाऊची लेक आहे। तुम्ही खाली पडलेला बघितल्या, तुमचे कपडे फाटलेले बघितले, तुमच्या सोबतच्या एका